इम्पोर्टेड पदार्थ नाहीयेत, आपल्या घरात सहज मिळणाऱ्या गोष्टी आहे। सकाळपासून रात्रीपर्यंत काम, मोबाईल, टेन्शन, झोप, रात्री थकवा इतका असतो की मूड असतो, पार्टनर समोर असते पण शरीर साथ देत नाही। आजकाल अनेक मुलांच्या आयुष्यात ही खूप कॉमन गोष्ट झाली आहे। सकाळपासून रात्रीपर्यंत काम, मोबाईल, टेन्शन, झोप कमी, बाहेरचं खाणी आणि मग हळूहळू त्याचा परिणाम सेक्शुअल हेल्थवर दिसायला लागला। काही जण ओपनली बोलत नाही, मनात प्रश्न असतो, स्टॅमिना कमी वाटतोय का, पूर्वीसारखी एनर्जी का नाहीये, लवकर थकवा का येतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं यासाठी नैसर्गिक उपाय काय आहे। तर यावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। डॉक्टर उमेश मुंदडा यांचे आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे। ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून मार्गदर्शन करत आहे। त्यांचे महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, अहमदनगर अशा अनेक शहरांमध्ये क्लिनिक्स आहेत। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा आहे। सोमवार ते शुक्रवार संभाजीनगरच्या क्लिनिकमध्ये ते प्रॅक्टिस करतात, तर शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईच्या क्लिनिक्समध्ये पेशंट्सला पाहतात। आणि डॉक्टर मुंदडा नेहमी एक गोष्ट सांगतात, सेक्शुअल हेल्थ म्हणजे फक्त बेडरूम मधील गोष्ट नाहीये, ती तुमच्या संपूर्ण लाईफस्टाईलशी जोडलेली असते। आज आपण अशाच 8 देसी व्हेज फूड्स बद्दल जाणून घेणार आहोत, जे बिझी लाईफस्टाईल असलेल्या मुलांनी आपल्या रोजच्या आयुष्यात ऍड केले तर नॅचरली एनर्जी, स्टॅमिना आणि ओव्हरऑल सेक्शुअल वेलनेस इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होऊ शकते। सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे काही एक्सपेन्सिव्ह नाहीयेत, ते कुठलेही फॅन्सी इम्पोर्टेड पदार्थ नाहीयेत, आपल्या घरात सहज मिळणाऱ्या गोष्टी आहे। सगळ्यात पहिलं नाव म्हणजे अश्वगंधाचं। आता हे नाव आपण खूप वेळा ऐकलेलं असतं, पण अनेकांना वाटतं की फक्त जाहिरातीमध्ये असतं, पण डॉक्टर मुंदडा सांगतात की स्ट्रेस हा आज सेक्शुअल वीकनेसचा मोठा रिझन झालेला आहे। दिवसभर डोक्यात काम, टेन्शन, एन्झायटी असेल तर शरीर रिलॅक्स होतच नाही। अशा वेळी अश्वगंधा शरीराला काम ठेवायला आणि स्टॅमिना इम्प्रूव्ह करायला मदत करतो। पण हो, काही स्वतःहून जास्त प्रमाणात सुरू करू नका, योग्य सल्ला घेणं महत्त्वाचं आहे। दुसरं आल्मंड म्हणजेच बदाम। आता आपल्याकडे आई लहानपणापासून भिजून बदाम खायला देते, पण त्यामागे लॉजिक आहे, कारण बदाम मध्ये हेल्दी फॅट्स असतात, व्हिटॅमिन ई असतो आणि एनर्जी बूस्टिंग न्यूट्रिएंट्स असतात। अनेक मुलं सकाळच्या नाश्त्याला स्किप करतात आणि मग दिवसभर फॅटिग्यू जाणवतो। अशा वेळी रोज 4 ते 5 बदाम ही छोटीशी सवय फरक काढू शकते। आता एक इंटरेस्टिंग नाव, वॉटरमेलन म्हणजेच कलिंगड। लोकांना वाटतं की फक्त उन्हाळ्यात खायचं फळ आहे, पण यामध्ये सिट्रुलाइन नावाचं कंपाऊंड असतं, जे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करतं आणि सेक्शुअल हेल्थमध्ये ब्लड फ्लो खूप महत्त्वाचा असतो। डॉक्टर सांगतात की म्हणूनच काही वेळा साधं दिसणारं फळ सुद्धा शरीरासाठी पॉवरफुल ठरतं। यानंतर सॅफ्रॉन म्हणजेच केसर। आता केसर म्हटलं की लोकांना रॉयल फिलिंग येते, पण मूड इम्प्रूव्ह करण्यासाठी, शरीर रिलॅक्स ठेवण्यासाठी याचाही काही लोक ट्रेडिशनल पद्धतीने वापर करतात। गरम दुधामध्ये थोडंसं केसर हा जुना उपाय आजही अनेक घरामध्ये केला जातो। डार्क चॉकलेट हे ऐकून खूप जण खुश असतील, पण हो, कंट्रोलाइज प्रमाणात डार्क चॉकलेट मूड इम्प्रूव्ह करण्यासाठी, केमिकल्समुळे स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करू शकतं। अर्थात पूर्ण डेअरी मिल्क संपवणं हा उपाय नाहीये, पण हेल्दी क्वांटिटीमध्ये डार्क चॉकलेट मूड आणि रिलॅक्सेशनसाठी युजफुल ठरू शकतं। यानंतर येतं पोमग्रेनेट म्हणजेच डाळिंब। डॉक्टर मुंदडा सांगतात की अँटीऑक्सिडंट रिच फूड शरीराला आतून स्ट्रॉंग ठेवायसाठी मदत करतं आणि सेक्शुअल हेल्थचा डायरेक्ट संबंध ओव्हरऑल बॉडी हेल्थशी असतो। शरीर हेल्दी असेल, एनर्जी चांगली असेल तर कॉन्फिडन्स आपोआप वाढतो। फेनिग्रीक सीड्स म्हणजेच मेथी दाणे। आता अनेकांना हे ऐकून लगेच भाजी आठवेल, पण मेथीमध्ये मिनरल्स आणि न्यूट्रिएंट्स असतात, जे शरीराची एनर्जी मेंटेन ठेवायला मदत करू शकतात। काही लोक रात्री पाण्यात भिजवून सकाळी खातात, पण पुन्हा एकदा प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, त्यामुळे ब्लाइंडली काही फॉलो करू नका। आणि शेवटचं डेट्स म्हणजेच खजूर। बिझी लाईफस्टाईलमध्ये नेमकं मुलं प्रॉपर खाणंच करत नाही, मग वीकनेस जाणवतो। खजूरमध्ये नॅचरल शुगर, आयरन, एनर्जी बूस्टिंग न्यूट्रिएंट्स असतात, त्यामुळे क्विक एनर्जीसाठी हा चांगला पर्याय मानला जातो। पण इथे एक महत्त्वाची गोष्ट, फक्त एखादा पदार्थ खाल्ल्याने ओव्हरनाईट जादू होते का? नाही। सेक्शुअल हेल्थ संबंधित झोप, स्ट्रेस, व्यायाम, रिलेशनशिप, बॉन्डिंग, मानसिक हेल्थ आणि लाईफस्टाईलशी जोडलेली आहे। अनेक मुलं इंटरनेटवर काहीतरी बघून टेन्शन घेतात, स्वतःला कंपेअर करतात आणि मग कॉन्फिडन्स कमी होतो। पण प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे आणि योग्य मार्गदर्शन घेतलं तर अनेक गोष्टी सुधारू शकतात। बाकी तुम्हाला सेक्शुअल हेल्थबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की विचारा आणि हो, एक्सपर्टचा गायडन्स नक्की घ्या। सोबतच हा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।